हरी जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव
विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल सुखाचे आनंद सर्व सुखाचे आनंद सर्व सुखाचे आनंद सर्व सुखाचे माझे पाप गाठीचे 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 संतांची आचरण रजे संतांची आचरण रजे ओझे मातीचे उतरू ओझे मातीचे लटिक्याचा अभिमान लटिक्याचा अभिमान होता क्षीण पाववित 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 संतांची
कथाचे निनावे सुख कथाचे निनावे कथाचे निनावे कथाचे निनावे सुखाचे निनावे सुखाचे निनावे संतांची आचरण संतांची आचरण मातीचे
रूप जळो आता नावरूप माझे पाप गाठीचे संतांची आचरण रजे उतरू ओझे मातीचे लटिक्याचा अभिमान होता क्षीण पाववित संतांची आचरण रजे उतरू ओझे मातीचे तुका म्हणे अरूपीचे सुख साचे निनावे संतांची या चरण रजे उतरू ओझे मातीचे विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुनींद्रयी समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जळो आता नावरूप माझे पाप गाठीचे संतांची आचरण रजे उतरू ओझे मातीचे पंढरी निवासी परमात्मा श्री विठ्ठल पांडुरंग भगवान यांची असीम अनंत निरंतर चिरंतन शाश्वत अखंड आणि अभंग स्वरूपाची कृपा ज्यांच्यावर पूर्ण रूपानं प्राप्त आहे असे देहूतीर निवासी थोर संत वैराग्याचे मूर्तिमंत प्रतीक भागवत धर्माच्या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 कडव्यांचा अभंग सेवेकरता म्हणून दाखविलेला आहे. विठ्ठल कीर्तनाच्या अभंगाच्या निरूपण रूपी सेवेवर प्रारंभ करण्यापूर्वी काही 1-2-3 गोष्टींचा परिहार करणं अत्यावश्यक आहे. माझं कर्तव्य सुद्धा आहे. श्रीमान सद्गृहस्थ श्री जंगले महाराज यांच्या तपाने 52 वर्षांची हरनिश वारी त्यांनी या आपल्या स्वग्रामापासून शिर्डी संस्थान पावितो केली. त्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं हे श्री साई संस्थान त्यांच्या पश्चात या कार्यक्रमाला ज्यांची ज्यांची म्हणून सर्व प्रकारची तनमन धनानं मदत प्राप्त झाली असे तुम्ही सगळे श्रद्धावंत बुद्धिवंत कीर्तिवंत धनवंत आणि या ठिकाणी उपस्थित सगळेच माता भगिनी प्राज्ञसुज्ञ भावादृश्य श्रोते तुम्हाच्या सगळ्यांच्या चरणांशी प्रारंभीच माझं नमन आहे. आज या ठिकाणी हा सेवेचा योग प्राप्त झाला त्याला कारण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्रीमंत नरहरी महाराज चौधरी यांनी आज्ञा केली. माझे धाकटे बंधू श्रीमंत शंकर महाराज यांनी वारंवार त्याचा पाठपुरावा केला
खर तर या लोकांनी माझं कीर्तन ठेवण्याचं धाडस केलं, याबद्दल त्यांनाही धन्यवाद द्यायला हवे. आणि त्यांच्या धाडसाला दाद म्हणून का होईना तेवढीही सहनशक्ती आपणही दाखवावी, ही प्रारंभीच विनवणी सलगेची. आम्हा सर्वांचे ज्येष्ठ गुरुबंधू, गुरुतुल्य ऋषितुल्य व्यक्तिमत्व परमपूज्य श्रीमान आबा बोडसे आबा या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचा आवाज ऐकता ऐकता आम्ही लहानाचे मोठे झालो आणि असं गाता आलं पाहिजे असं ज्यांच्याकडे पाहून वाटायचं. अत्यंत तपपूत जीवन, तपपूत आचरण, तपपूत आवाज आहे. आवाजात ठीक आहे, फार अगदी शास्त्रीय संगीताच्या परिभाषेत सांगायचं म्हटलं तर गिरक्या मुरक्या गमक वगैरे त्याची गरजही नाही आहे, त्याची गरजही नाही आहे. गरज आहे ती तपाची, गरज आहे ती साधनेची. साधनेच्या मुशीत तावून सुलाखून सोन्यासारखा लखलखीत आवाज आणि पराकोटीचा पाठा, जो आजच्या काळात खूप दुर्मिळ आहे, खूपच दुर्मिळ आहे. असा हा अद्भुत संगम असलेले आमचे ज्येष्ठ श्रीमान आबा, मजवर निराकार त्यांचं प्रचंड प्रेम आहे, ते या ठिकाणी आहेत. तेव्हा परिहार अधिक न लांबवता अभंगाचा अनुबंध सांगण्याचा प्रयत्न करतो. जुन्या सांप्रदायिक कीर्तनाच्या शिस्तीप्रमाणे अनुबंध चतुष्टय सांगणं अत्यावश्यक आहे. कुणासाठी हा अभंग? तर कदाचित जे सर्वसामान्य पातळीवर आहेत, साधकावस्थेच्या प्राथमिक पातळीवर आहेत, त्यांच्यासाठी हा अभंग नाही. जे साधकावस्थेच्या थोड्या वरच्या पायरीवर आहेत, आणखी वरच्या पायरीवर आहेत, ते या अभंगाचे अधिकारी आहेत. का? तर जे साधनारत नाहीतच, जे जड मूढ अज्ञानी आहेत, ज्यांना दुःख शोकांची या घाई मारील याची सेची नाही, अशा पातळीवर जे आहेत त्यांना आपण दुःखात मुळात आहोत हेच कळत नाही. त्यामुळे दुःख निवारणाचा आणि त्यावरच्या उपायांचा विचार करण्याचा प्रश्नच त्यांच्या सापेक्षाने उद्भवत नाही. त्यापेक्षा वरचा एक वर्ग, ज्याला आपण दुःखात आहोत हे कळतं, पण दुःखाचा उपाय कळत नाही, आणि ज्या चुकांमुळे ते दुःख प्राप्त होत आहे त्याच चुकात तो जीव परत पुन्हा पुन्हा करत राहतो. हा एक वर्ग. त्याहीपेक्षा आणखी एक वरच्या पातळीवरचा वर्ग आहे, ज्याला आपण दुःखात आहोत हे कळतं, पण आपल्या दुःखाचा उपाय सुद्धा कळतो, असाही एक वर्ग आहे. दुःखाचा उपाय माहिती आहे, पण स्वतःच्या सामर्थ्यावर त्या दुःख निवारणाची शक्ती नाहीये. एक वेळ करी या दुःखावे करी, एक वेळ करी या दुःखावे करी,
कळतंय. आपल्या दुःखाचा उपाय काय आहे हे सुद्धा माहिती आहे. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे निवारुनी किंवा उगवुनी, दोन्हीही पाठ आहेत. माझ्या दुरिताचं, माझ्या पापाचं, माझ्या अस्तित्वाभोवती वेटाळून आटाळून असलेलं जे जाळं आहे त्याच्यातनं निघण्याची माझी स्वतःच्या सामर्थ्यावर शक्ती नाहीये. त्या जाळ्यातून उगवून बाहेर काढ मला. आठवीन पाय हा माझा नवस, रात्रीही दिवस पांडुरंगा. स्वतःचं दुःख माहिती आहे, आपण दुःखात असल्याची जाणीव आहे, दुःखातून बाहेर पडण्याचा उपाय माहिती आहे, दुःखाचं कारण माहिती आहे, आणि त्यानंतर भगवंताच्याकडे प्रार्थना आहे. याही पेक्षा आणखी वरच्या अवस्थेवरचा एक साधकांचा वर्ग आहे जो या अभंगाचा अधिकारी म्हणता येईल. दुःखाचं कारण तर माहिती आहेच आहे, आपण दुःखात आहोतच. दुःखाचं कारण माहिती आहे, कारणाचंही कारण माहिती आहे. दुःखाचं कारण पाप आहे, दुरीत आहे, मान्य आहे. पापाचं कारण काय? तर पापाचं मूळ कारण, मूळ अधिष्ठान नाम आणि रूप, नाव आणि रूप हे अधिष्ठान दुरिताचं आणि ते अधिष्ठान दुःखाचं असल्यामुळे माझ्या कारणाचं कारण घालव. तुम्ही आम्ही आपण सगळे शेतकरी आहोत. माझ्या सकट शेतात तण जर आपल्याला काढायचं असेल तर वरवर खोडून चालतं की मुळापासून खुरपायला लागतं? मुळापासून खुरपायला हवं ना. पृथकाचे भरी पडण्यात काही उपयोग नाही. तुका म्हणे मूळ धरी, नको पृथकाचे भरी, नको पृथकाचे भरी, तुका म्हणे मूळ धरी. मूळ कारण काय आहे? वरी वरी पालवी खुडीचे काही उपयोगाचं नाही, काही उपयोगाचं नाही. जे मूळ आहे त्या मुळासकट जर आपण दुःखाचा इलाज केला तर आणि तरच आपलं दुःख जाईल, दुःखाला कारण असलेलं दुरित अर्थात पाप जाईल, आणि त्या पापाचंही कारण असलेलं नाम रूप ते जाळावं ही अपेक्षा करणारा हा या अभंगाचा अधिकारी आहे. त्याला त्याच्या त्या दुःखाच्या कारणांची चर्चा करणं हा या अभंगाचा प्रतिपाद्य विषय. त्यावरच्या उपायांची चर्चा करणं हा संबंध, आणि संतांच्या योगे, संतांची या चरण रजे उतरू ओझे मातीचे असं झाल्यानंतर मग खऱ्या सुखाचं ज्ञान त्याला होईल. तुका म्हणे अरूपीचे सुख साचे निनावे, हे ज्ञान त्याला प्राप्त होईल, हे फल असा या अभंगाचा अनुबंध चतुष्टय. विठ्ठल युग माहितीचं आहे. आपल्या हातात, आपल्या खिशात असलेला भ्रमणध्वनी संच हा संपूर्ण जगाचं ज्ञान देण्याकरता जणू काही अवतरला आहे अशी अवस्था आहे. व्हॉट्सअप काय, युट्यूब काय, गुगल काय, प्रत्येकाकडे माहितीचा पराकुटीचा असा खजिना येऊन आदळतोय रोजच्या रोज. माहिती भरपूर, ज्ञान अत्यल्प आणि अनुभव शून्य असा काळ. विठ्ठल माहिती भरपूर आहे. एखाद्याला एखादा आजार, विकार, आधी व्याधी झाली तर वैद्यांकडे, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडे जाण्याच्या पूर्वीच गुगलवर त्याने सगळी माहिती पाहिलेली असते, वाचलेली असते. त्याच्यावरचे उपाय काय, नुसतं एकदा दोनदा तीनदा आपण काही विशिष्ट एखाद्या विषयाशी संबंधित गोष्टीचा शोध घेतला तर तशा पद्धतीचा सगळा मजकूर आपल्याला नंतर आपोआप येत चालतो. आणि मग त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडे गेल्यानंतर हा तथाकथित रुग्ण, ज्याला दुःख तर आहे, रोगाचा त्रास तर आहे, डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर तोच डॉक्टरांना सांगायला लागतो, डॉक्टर साहेब मला असं असं होतं, बहुतेक मला असं असं झालेलं असायला पाहिजे, त्याच्यावरचे असे असे उपाय आहेत आणि असे असे त्याचे बाकीचे परिणाम, दुष्परिणाम वगैरे सगळे आहेत. अरे एवढं तुला ज्ञान आहे, एवढी जर तुला माहिती आहे तर आलंच का डॉक्टरांच्याकडे? स्वतःच घरी कर ना, तुझ्या स्वतःची स्वतःवर तू शस्त्रक्रिया, शल्यक्रिया कर आणि हो बरा. नाही,
माहितीचा साठा प्रचंड आहे, पण ज्ञान नाही. आणि ते वापरायचं कसं, हा त्या ज्ञानाच्या नंतर येणारा अनुभव, त्याचा उपभोग घ्यायचा कसा, याच्याबद्दलची तर सुतराम कल्पना नाही. असा हा आजचा काळ आहे. विठ्ठल वेगवेगळ्या इतरही अनेक अभंगांच्या सापेक्षाने जर पाहिलं तर कदाचित या अभंगाचं पहिलं कडवं हे थोडस विसंगत वाटू शकतं बरं का देवा. जळो आता नावरूप माझे पाप गाठीचे. आणि या पहिल्या कडव्याच्या अर्थाशी व्यत्यास असणारी इतरही काही अभंग आपल्याला पाहायला सापडतात बरं का. तुका म्हणे ज्यावे सत्कीर्ती म्हणजे जगावे. कसं जगावं तर सत्कीर्तीने बरवे. सत्कीर्तीने बरवे. स्वतःच्या नावाचं महत्व वाढवत वाढवत जगावं. केवळ स्वतःच्याच नाही, वाढवी महत्व वडिलांचे सुद्धा. वडिलांची जी चालत आलेली परंपरा आहे त्या कीर्तीला कुठेही बट्टा लागणार नाही, डाग लागणार नाही, अशा पद्धतीनं त्यांचंही नाव वाढवायचं, स्वतःचंही नाव वाढवायचं. तुका म्हणे एका मरणीची आणि उत्तमची उरे कीर्ती मागे, अशा पद्धतीनं जगायला पाहिजे. जाणतेनी तवची जव अपकीर्ती अंगाना पावे. माऊली सुद्धा सांगतात ना, अपकीर्ती होऊ देऊ नये, कीर्ती वाढवावी, मान वाढवावा, स्वतःचा, स्वतःच्या नावाचा, कुळाचा, वाडवडिलांचा. अशा पद्धतीने एक वेळ नाव वाढवावं म्हणतात. आणि इकडे म्हणतात जळो आता नाव रूप माझे पाप गाठीचे. ते पाप आहे म्हणतात, पाप आहे. माझ्या गाठी लागलेलं, माझ्या पाठी लागलेलं सगळ्यात मोठं पाप जर कुठलं असेल तर माझं नाव आणि माझं रूप सुद्धा. आणि हे नावाबद्दल व्यत्यास असलेली काही प्रमाणं सांगितलीत. रूपाबद्दल, अंगाबद्दल सुद्धा असा व्यत्यास दर्शविणारी काही प्रमाणं आहेत. नको जाऊ देऊ भंगा माझी पांडुरंगा, मला आहे तसं अक्षुण्ण अभिन्न अभंग ठेव. का तर ही कथेची सामग्री म्हणतात तुकोबरा, ही भोगाची नव्हे, कथेची सामग्री असल्यामुळे त्यासाठी का होईना माझं शरीर शाबूत ठेव. शरीरम आद्यम खलू धर्म साधन. असं असल्यामुळे माझं रूपही शाबूत राहायला पाहिजे, माझं नावही शाबूत राहायला पाहिजे, किंबहुना ते अक्षुण्ण राहिलं पाहिजे, अभिन्न राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे. अशा अर्थाची प्रमाण असताना तुकोबराय मात्र जळो आता नाव रूप माझे पाप गाठीचे म्हणतात. काय या व्यत्यासाचं वर्णन करता येईल किंवा ह्याची संगती कशी लावता येईल ती पाहूया. वेगवेगळ्या अंगाने आहे. मुळात हा विरोधाभास आहे का, असला तर त्याचं स्वरूप काय असेल, तर त्यावरचा उपाय किंवा इलाज काय, हा अजिबात विरोधाभास नाहीये. माऊली किंवा तुकोबराय नाव किंवा रूप जपण्यासाठी जे सांगतात ते पारमार्थिक क्षेत्राच्यासाठी सांगतात. आणि जळो आता नाव रूप माझे पाप गाठीचे हे सांसारिक क्षेत्रात तुकोबराय सांगतात. विठ्ठल दुसरी गोष्ट, नाव रूप जर आपण जाळलं तर व्यवहार संभवेल काय. जगताच्या व्यवहाराकरता नाव रूप कदाचित अत्यावश्यक आहे. आणि पारमार्थिक सापेक्षाने नावरूप जाळल्याशिवाय परमार्थ संभवत नाही. काय जाळावे ते नाव, अवघे वाव असे ते. वाव आहे, काय जाळतात नाव आणि रूप. तुम्ही काय जाळता, काय नष्ट करता. मुळातच ते खोटं आहे, मुळातच चुकीचं आहे, मुळातच असत्य आहे, मिथ्या आहे.
जाळण्याची गरज नाही, तुकोबाऱ्या सांगतात पारमार्थिक क्षेत्रासाठी. माझे असते पण लोपो, नाव रूप हारपो, मज झणे वासी भूतजल. माझं नाव रूप जो पावे तो नाहीस होत नाही, तो पावे तो माझा परमार्थ सफल होणार नाही. म्हणून जळो आता नाव रूप माझे पाप गाठीचे. परमार्थ जर शुद्ध परमार्थ जर करायचा असेल तर नाव आणि रूप यांची आसक्ती सोडायला, तोडायला, मोडायला, समूळ नष्ट करायला, जाळायला पाहिजे. त्याशिवाय खरा परमार्थ घडणार नाही. ते कदाचित आपल्याला स्वतःच्या सामर्थ्यावर करता येणं शक्य होत नाही. म्हणून संतांची या चरण रजे उतरू ओझे मातीचे. स्वतःच्या सामर्थ्यावर, स्वतःच्या बळावर आपण त्यातून बाहेर येऊ शकणार नाही. त्यासाठी संतांच्या चरणांचा आधार घ्यायला हवा. संतांच्या चरणांचा आधार घेतल्यानंतर ज्या लटिक्या नामरूपाच्या लटिक्या अभिमानात आपण आता पावे तो गुंतून पडलो होतो, तो लटिक्याचा अभिमान आपला क्षीण वाढवत होता, आपलं दुःख वाढवत होता. होता क्षीण पाववीत, तो लटिक्याचा अभिमान नष्ट होईल आणि त्यानंतर संतांच्याच कृपेने आपल्याला खऱ्या निनावी अरूपी असलेल्या सुखाचं ज्ञान प्राप्त होईल. ही संपूर्ण प्रक्रिया, त्याची सुरुवात अभंगाच्या पहिल्या कडव्यात महाराज करतात. जळत नाव रूपा पारमार्थिक साधनेची सुरुवात. जळो आता नाव रूप माझे पाप गाठीचे. विदारक चित्रण माऊली करतात ज्ञानेश्वरीमध्ये. हा मी गौरहीन पुरता या अहम ममतेच्या निद्रेतल्या घोरण्या व्यतिरिक्त आणि कोणीतरी ठेवलेल्या नावेसी ओ देत उठण्या व्यतिरिक्त जर जीवाच्या अस्तित्वाची वेगळी स्वतंत्र ओळख नसेल तर ते जीवाचं सगळ्यात मोठं पाप आहे, दुःखाला कारण आहे. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यात मोठी आसक्ती जीवाला स्वतःच्या रूपाची आणि स्वतःच्या नामाची असते. ह्यात अभिमान बाळगावा असं काय आहे असा प्रश्न संतांना, जाणत्यांना, ज्ञात्यांना पडतो. परिस्थितीवशात, भाग्यवशात प्राप्त झालेलं रूप, स्वतःचं काय कर्तृत्व आहे त्यामध्ये, आणि कोणीतरी उधार उसनवारीनं दिलेलं नाव स्वतःच आहे का? स्वतः ठेवलंय आत्याने, काकाने, आईने ओ देत उठी. कोणीतरी ठेवलेली नावेसी ओ देत उठी. अहम ममतेच्या निद्रेतलं हे घोर नाही. माऊली म्हणतात या व्यतिरिक्त जीवाचं दुसरं पाप नाही मोठं. ते रूप जपण्यासाठी सुद्धा किती पराकोटीचे प्रयत्न लोक करतात. केस गळायला लागले तर वेगवेगळ्या उपचारांच्याकडे जातात. हजारो लक्षावधी रुपये त्यावर खर्च करतात आणि केसांचं सुद्धा रोपण कृत्रिमरित्या करून घेतात. जर कोणी आणखी जाड झालं तर बारीक कसं व्हायचं, बारीक असेल तर जाड कसं व्हायचं, जास्त वजन असेल तर कमी कसं करायचं, कमी असेल तर वाढवा. विठ्ठल एका
दुसऱ्यांना वाईट वाटणार नाही इतपत बरं असावं दिसावं हे ठीक आहे, पण त्याचा अट्टहास का? याचं कारण असं आहे की जर आपण आपलं वयानुरूप असलेलं रूप टिकवण्याचा अतिरेकी प्रयत्न करायला लागलो, वेगवेगळे उपचार करायला लागलो, वेगवेगळे सौंदर्योपचार करायला लागलो, वेगवेगळ्या वर्धन केंद्रांमध्ये जायला लागलो, ब्युटी पार्लर्स ज्याला म्हणतात त्यात जायला लागलो, तर माऊली म्हणतात त्याच्याने रूप वाढत नाही, त्याच्याने सौंदर्य वाढत नाही. एका मर्यादेनंतर सौंदर्याचे ते उपचार कुरूप दिसायला लागतात. स्वतःचं सौंदर्य तर वाढत नाहीच नाही, सौंदर्याचे ते अतिरेकी उपचार कुरूप ठरायला लागतात. नाना सुद्रव्ये गोमटी झालिया शरीरी पैठी तरी होऊन ठाती किरीटी. मळ शेवटी मळच आहे, मातीच होणार आहे त्याची सुद्धा. देहच जिथे मातीच आहे तिथे बाहेरच्या सौंदर्योपचारांचा उपयोग तो किती. विठ्ठल विठ्ठल. आपलं रूप टिकावं म्हणून ते प्रयत्न यशस्वी होत नाहीत, म्हणून मग आपलं नाव तरी टिकावं म्हणून लोक प्रयत्न करतात. मग कुठे एखाद्या देणगी दिली असेल तर त्या ठिकाणी माझ्या नावाचा दगडच बसवला पाहिजे, माझ्या नावाचं पान तरी जाहिरातीत आलं पाहिजे, किंवा आणि काही, किंवा माझ्यानंतर हा पुरस्कार चालला पाहिजे वगैरे वगैरे. नाम सुद्धा सूक्ष्म रूपानं का होईना रूपच आहे. काही दिवसांनंतर ना लोकांच्या रूप ध्यानात राहतं ना नाव ध्यानात राहतं. आपल्या 2, 4, 5, 7, 8, 10 पिढ्यांपूर्वी पूर्वज आपले नक्कीच होते. ना तुम्हाला त्यांचं रूप माहिती ना तुम्हाला त्यांचं नावही माहिती. आपले पूर्वज जाऊ द्या, पूर्वजांपेक्षाही अतिरेकी बलाढ्य 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 असे उदंडची झाले मोनी उदंडची झाले जन्मोनिया मेले होऊनिया गेले राव रंग. नाव सुद्धा आपल्याला ध्यानात नाहीत, रूप तर जाऊ द्या, नाव पण ध्यानात. त्यांचे नाव कोणी निघे चराचरी. कसल्या रूपाचा कसल्या नामाचा तुम्ही अट्टहास करता आहात. संत विचारतात परमार्थ जर करायचा असेल तर तुम्ही नावाला आणि रूपाला सगळ्यात आधी तिलांजली द्यायला हवी. ठीक आहे, व्यवहारात ते आवश्यक आहे, व्यवहारात आवश्यक आहे. त्याशिवाय कदाचित हा माईक जगतातला व्यवहार संभवणारच नाही. रूप नाव माया बोलावया रूप नाव माया बोलावया ठाव नाहीतरी भाव जाईल वाया. रूप आणि नाव हे वेगवेगळे पाहिजेतच, त्याशिवाय व्यवहार संभवणार नाही, त्याशिवाय या जगतातला व्यवहार संभवणार नाही. असं बघा, एक थोडासा तुम्हाला गमतीचा प्रयोग करायला सांगतो. आता करत असला आताच्या आता करा, निवांत करायचं असल्यास घरी जाऊन करा. समजा जगातली यावत सगळीच स्त्री पुरुष एक समान साच्याची सारखीच दिसायला लागली.
काय अशक्य आहे भगवंताला करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. तुम्ही मर्त्य मानव असून कारखान्यातून ठराविक साच्याच्या एकसारख्या बाटल्या अशा हजारो लाखो निर्माण करू शकता. तो भगवंत असून करू शकणार नाही का? सहज शक्य आहे. मग जर समजा एकाच रूपाची एकसारखी तंतोतंत उंची लांबी जाडी नाक कान डोळे हुबेहूब जशाच तसे असलेले सगळे स्त्री पुरुष झाले आणि त्यांची नावं सुद्धा सारखीच झाली. काय 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 घोटाळा. एकाच वेळेला करमणूकही होईल आणि भीतीही वाटेल. 7-12पर्यंत ठीक आहे महाराज. कोण कोणाच्या घरात संध्याकाळी जाईल सांगता येते काय? जगताचा व्यवहार चालण्याकरता रूप आणि नाव हा गरजेचं आहे. पण जगताचा व्यवहार चालण्याकरता आणि चालण्यापुरता ते आवश्यक जरी असलं तरी देखील परमार्थात ते घातक आणि बाधक आहे. का घातक आणि बाधक आहे? याचं कारण असं आहे की जर स्वतःच्या रूपाचा आणि नामाचा अतिरेकी अट्टहास जीव ठेवायला लागला तर तो भगवंताच्या पासून दूर 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 जायला लागतो. स्वतःच्या रूपाची आणि नामाबद्दलची आसक्ती जीवाला वाटत राहिली तर तो भगवंतापासून खचितच खूप 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 दूर जातो. आणि ज्या ज्या गोष्टींपासून मी दूर जाईल तुझ्यापासून अंतराय होईल ते 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 सगळं जळोत ती येथे उपजविली अंतराय. आयासांनी सायासांनी प्रयासांनी अट्टहासाने साधनेने हे भगवंता मी तुझे पाय प्राप्त करून घेतले आहेत. आता ह्यांच्यापासून मी दूर जाईल अशी कोणतीही बाब मध्ये निर्माण झाली तर ती जळाली पाहिजे, नष्ट झाली पाहिजे. तुमच्या माझ्यात अंतराय येता कामा नाहीये. भगवंतात आणि आपल्यात अंतराय आणण्याचं अर्थात अंतर पडण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे आपलं नाम आणि रूप आणि त्याबद्दल असलेली पराकोटीची स्वतःची आसक्ती. पाहिजे वाचा. भगवंताला अर्जुनांनी शंका विचारली भगवद्गीतेमध्ये की इच्छा नसताना सुद्धा ज्ञाते पापाचरण करण्यास का प्रवृत्त होतात? काय मूळ आहे पापाचं? अथकेन प्रयुक्तोयम पापंचरती पुरुषः. अनिच्छन्नपी, इच्छा नाहीये पण कोणीतरी बलात्कार केल्यासारखं जीवाकडून पाप करवून घेत आहे. उत्तर भगवंतांनी दिलं काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. हे जीवाच्या पापाचे मूळ असल्याचं भगवंताचं उत्तर तुकोबारायांना चुकीचं नव्हे अपुरं वाटलं. अपुरं आहे ना. पुढचा प्रश्न उद्भवतो मग काम आणि क्रोधाचं मूळ काय? काम आणि क्रोध हे जर जीवाकडून पाप करून घेतात तर काम आणि क्रोधाचं मूळ ते काय? तर काम आणि क्रोधाचं मूळ तुकोबाराय सांगतात कामाचं मूळ रूप आणि क्रोधाचं मूळ नाम, त्या नामाचा असलेला अभिमान. विठ्ठल या
नामाच्या वेडाचाराचे आणि स्वतःचं नाम त्यापासून जपण्याच्या वेडाचाराचे अट्टहासाचे आताचे जगात उलथापालथ घडवणारे सगळ्यात मोठे परिणाम जर पाहिजे असतील तर एप्स्टीन फाईल्स बद्दलची हजारो व्हिडिओज उपलब्ध आहेत. विठ्ठल, विठ्ठल, पापाचं मूळ आहे की नाही बोला. मूळ आहे, नुसतं मूळ नाही, महावृक्ष आहे, महावृक्ष आहे. असो, ज्ञानेश्वरीत विनोद नाही असा काही साहित्यिकांचा आक्षेप आहे. चुकीचा आहे. खरं तर काय ज्ञानेश्वरी उणे असा तुकोबारायांनी प्रश्न करून अध्यार्थतेने त्याचं उत्तर देऊन ठेवलंय. ज्ञानेश्वरीत काहीच उण नाहीये. विनोद समजत नसेल तर तो त्या साहित्यिकांच्या बुद्धीचा दोष आहे. प्रसंग असा घडला, तो तरल विनोद आहे, सूक्ष्म विनोद आहे, गंभीर विनोद आहे, विडंबनात्मक विनोद आहे. तो समजण्यासाठी सुद्धा तेवढी पात्रता पाहिजे ना, बुद्धीची क्षमता पाहिजे, तरलता पाहिजे, हळुवारपणा पाहिजे, संवेदनशीलता पाहिजे, बुद्धीचं काही प्रागल्भ्य पाहिजे, तर समजेल. प्रसंग असा घडला की 10व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनांनी भगवंताला विश्वरूप दर्शनाची इच्छा व्यक्त केली. 10व्या अध्यायाच्या शेवटीच परी ही तुझी योग्यता असो, तुझी योग्यता नाहीये रे हे सगळं पाहण्याची, म्हणून भगवंतांनी वारलं त्याला. पण असं आहे की ज्या ठिकाणी प्रेम असतं त्या ठिकाणी अधिकाराचं बंधन नसतं. पात्रता, योग्यता, क्षमता, अधिकार असलीच पाहिजे ह्याची अट प्रेमात नसते. त्यामुळे आणि भगवंतांना अर्जुनांच्या प्रती अत्यधिक प्रेम असल्यामुळे अर्जुनाची पात्रता नसली जरी भगवंतांनीच घोषित केले. 10व्या अध्यायाच्या शेवटी तुम्ही बघा, ही तुझी योग्यता नाही म्हणतात, राहू दे, हे सोडून दे, हा विषय दाखवलं. सुरुवातीला बोलत बोलत प्रेमभावे धसाळ गेलो अशा पद्धतीनं सुरुवातीला दाखवून टाकलं. ती दिव्य दृष्टी न देता सुद्धा नंतर ती दिव्य दृष्टी दिली. दिव्य दृष्टी दिल्यानंतर सुरुवातीला अर्जुनाने ते सगळं इकडून तिकडून सगळ्या असे भगवंताचं पसरलेलं सगळं ते रूप पाहिलं, विश्वरूप दर्शन पाहिलं. आणि हळूहळू हळूहळू जसजसं त्या रूपाचं उग्रपण वाढत गेलं तसतशी अर्जुनाला भीती वाटत राहिली. भगवंताची ती चंड प्रचंड वितंड अतिप्रचंड तोंड पसरलेली पाहून, त्यातून त्या कृतांत कराल कालदरीसारख्या असणारं भगवंताचं मुख पाहून, त्या मुखातून निघणाऱ्या आगीच्या ज्वाळा गगनाला सुद्धा जाळून गिळून भस्मसात करून चाटून पुसून नष्ट करतायत हे पाहून, त्या मुखामध्ये नदी, नद, सागर, महासागर, ग्रह, गोल, तारे, नक्षत्र नष्ट होत आहेत. कसे एखाद्या महाप्रचंड वणव्यामध्ये एखादा फुटाणा ठिकरून फुटावा, अगदी तशा पद्धतीनं संपूर्ण विश्व नष्ट होत आहे भगवंताच्या मुखामध्ये. जे जे म्हणून काही दृश्य जात आहे, जे जे म्हणून काही नामरूपात्मक आहे, ते सगळं कसं नष्ट होतंय माऊलींनी सुंदर उपमा सांगितली. एखादा भला प्रचंड मोठा पृथ्वी एवढा तापून लाल 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 बुंद झालेला तवा असावा आणि त्या तव्यावर एखादा हलकासा पाण्याचा थेंब असा शिंपडावा, तो त्या तव्यावर पडण्यापूर्वीच त्याच्या वाफेंनीच वरच्यावरच नष्ट होईल. अशा पद्धतीनं परी जेतुले येथ प्रवेशिले तेथुले नष्ट झाले, वैवाटीही पुसिले नामरूप यांचे. संपूर्ण विश्वाचं नामरूपात्मक वहिवाट त्या ठिकाणी नष्ट होतीये विश्वाची. त्या ठिकाणी अर्जुन म्हणतोय, किती वाढवीसी या उग्र रूपा अंगीचे भगवंत पण आठवी बापा, नाही तरी कृपा मजपूरती पाही. हा विनोद नाहीये, किती गंभीर विनोद आहे. अरे ज्या ठिकाणी संपूर्ण विश्व नष्ट होत आहे, ज्या ठिकाणी संपूर्ण विश्व नाहीसं होत आहे, विश्वाचं नामरूपात्मक अस्तित्व मिटून पुसून घासून नष्ट प्राय होत आहे, जळून खाक होत आहे, त्या ठिकाणी तू वेगळी किने शिल्लक राहशील कसा, कुठे उरशील कसा. ही अर्जुनासारख्याची स्वतःचं नामरूप जपण्याबद्दलची आसक्ती जर असेल तर, अर्जुनासारख्याची ज्याला दिवस रात्र भगवंताचा सहवास आहे त्याची जर ही अवस्था असेल तर आपली काय अवस्था होईल विचार करा.
कदाचित कठीण आहे, पण ज्या योगे देव अंतरतो ते पाप आहे. पाप, त्या पापाचं मूळ स्वतःच्या नामरूपांचा अतिरेकी अनावश्यक अभिमान आहे. का पाप आहे? त्याद्वारे देव अंतरतो, आणि ज्याद्वारे देव अंतरतो ते पाप आहे. देव अंतरेते पाप. बर, कोणी दिलं हे नामरूप आपल्याला? भगवंतानेच दिलंय ना. या संपूर्ण विश्वरचनेचा निर्माता कोण आहे? भगवंत आहे. मग ही नामरूपात्मक सृष्टी जर त्याने निर्माण केली असेल तर आपल्याही नामरूपाचं मूळ अधिष्ठान कारण म्हणून भगवान परमात्माच असू शकतो, मान्य आहे. पण मुळात भगवंताचं मूळ तत्व स्वरूप हे नामरूपांच्या अतीत आहे. नामरूपांच्या अधीन नाही आहे, नामरूपांच्या अतीत आहे. हे नामरूपात्मक शरीर म्हणा किंवा हा जगदाचा पसारा म्हणा दिसतो कसा हे सांगत असताना माऊली म्हणतात, हे भूत संयोगे तरी दिसे, वियोग वेळे तरी भ्रंशे. हा, भूतांते अधिकरुणी असे, भूत संयोगे तरी दिसे, हे वियोग वेळे भ्रंशे नामरूपाधिक. पंचमहाभूतांचा पंचीकरणाचा थोडासा याच्यामध्ये विषय आहे. एकत्रीकरण झाल्यानंतर त्याच्या अधिष्ठानामुळे रूप प्रकट व्हायला लागतं. भूतांते अधिकरून असे अधिकरण आहे. त्यांचा संयोग झाला तर दिसतं, वियोग झाला तर भ्रंश होतो नामरूपाचा. वियोग वेळे तरी भ्रंशे नामरूपाधिक. पण मुळात या पलीकडे असलेलं जे परब्रह्म स्वरूप आहे, जे वस्तुरूप आहे, परब्रह्मवाचक वस्तू जी आहे, त्याच्या सापेक्षाने या नामरूपांचा किंवा या अधिकरणाचा किंवा या प्रक्रियेचा यत्किंचितही उपयोग नाही. नामरूप क्रियाभेद, नामरूप संबंध, जाती क्रियाभेद हा आकाराशीची प्रवाद, वस्तूशी नाही. नामरूप संबंध, जाती क्रियाभेद हा आकाराशीची प्रवाद, वस्तूशी नाही. वस्तू म्हणजे परब्रह्म वस्तू. याच्या सापेक्षाने नाम आणि रूपाच्या अधिकरणांचा या प्रक्रियेचा इतकिंचितही संबंध नसल्यामुळे भगवंताच्या मूळ स्वरूपाशीही याचा संबंध नसल्यामुळे नामरूपांचा अट्टहास नको. नामरूपांचा अट्टहास ठेवत गेलो तर आपण भगवंताला आपल्यापासून दूर लोटत राहतो आणि आपणही भगवंतापासून दूर राहत राहतो. छोटीशी प्रक्रिया वेदांत ग्रंथांमध्ये आहे. घट आहे, घडा, त्या घटात आकाश आहे. घडा कशाचा? मातीचा. माठ मातीचा, त्याच्यात आकाश, बाहेरही आकाश. घटातलं आकाश जर स्वतःला त्या केवळ घटाच्या उपाधीच्या नामरूपाच्या वैलक्षण्यामुळे वेगळं समजायला लागलं तर तो त्याचा दोष आहे. घटातलं आकाश आणि बाहेरचं आकाश दोन वेगळे आकाश नाहीतच. पण जर त्याने त्याच्या उपाधीचा स्वतःला लादून घेतली, ती उपाधी नाम आणि रूपाची, तर तो परिच्छिन्न ठरेल, घटाकाशाचा भाग. आणि महत् आकाशाच्या एकरूपत्वापासून स्वतःला अलग विलग परिच्छिन्न तुटक करून घेईल. समरसतेचा, एकरूपतेचा आनंद त्याला मिळणार नाही. संत काय करतात? संत करतात ते एवढंच की त्यांच्या उपदेशाच्या काठीने, महावाक्यांच्या बोधाने तो घटाकार फोडतात. ज्या देहोहम या उपाधीत जीवात्मा अडकला ते कुटस्थ चैतन्य मुक्त करून परब्रह्म चैतन्याशी एकरूप करतात. म्हणजे काय करतात? म्हणजे मातीवर असलेल्या घटाच्या नाव रूपाचं ओझ संत उतरवतात, घट फोडतात आणि देहभाव जीवाचा नष्ट करून त्याला परमात्म्याशी एकरूप करतात. माती शिल्लक राहते, त्या मातीवर असलेलं ओझ संत उतरवतात. अभंगाच्या
मातीचे. सूक्ष्म भाव यामध्ये जीवाच्या देहावर असलेल्या नामरूपात्मक उपाधीचं ओझ तर संत उतरवतात. जीवाने भगवंतावरही आरोपित केलेल्या नावरूपाच्या उपाधीचं ओझ देखील संत उतरवतात. हा यातला सूक्ष्म भाव आहे. विठ्ठल जीव स्वतः नावरूपाच्या उपाधीत अडकलेला असल्यामुळे भगवंत सुद्धा कदाचित तसाच आहे अशी जीवाची धारणा असल्यामुळे भगवंताला सुद्धा जीवाने नामरूपांच्या उपाधीत अडकवलं. खर तर जया रूप ना आकार. त्याला रूप नाही, त्याला आकार नाही, त्याला नावं नाहीत, पण घेतली 1000 नावे ठेवून आपण. आपला अट्टहास आहे ना, आपण लादलेली नाव आहेत ती, आपण लादलेली असल्यामुळे त्याने सुद्धा ती स्वीकारली. चला ठीक आहे, कारण त्याशिवाय आपल्याला भक्तीला आलंबन मिळणार नाही म्हणून. पण भगवंताला केवळ त्या नामरूपाच्या तेवढ्याच उपाधीत मर्यादित ठेवणं भगवंताला सुद्धा आवडत नाही. आपल्या सोयी करता तो नावरूपाला येऊन सोपा झालेला आहे, मान्य आहे. आला नावा रूपा आपल्या सोयी करता तो नावाला आला, तो रूपाला आला आणि सोपा झाला. यातला बारकावा बघा महाराज. सोपा किंवा अवघड हे शब्द मुक्कामाच्या सापेक्षाने नसतात, मार्गाच्या सापेक्षाने असतात कधी पण, होय की नाही. मुक्काम काय सोपा आणि अवघड? मुक्काम निरपेक्ष आहे. मुक्काम आहे. सोपा किंवा अवघड मार्ग असतो, साधनाक्रम असतो. आपली साधना सुलभ व्हावी, सोपा आपला सगळा साधनाक्रम व्हावा म्हणून तो नावाला आणि रूपाला आला. मुक्काम तो आहे भगवान परमात्मा. सोपा झाला म्हणजे साधना मार्ग त्याने फक्त सोपा केला म्हणून. पण आपण जर त्या सोप्यातच अडकून पडलो, सोपा म्हणजे व्हरांडा घराचा किंवा दरवाजा, तर सोप्यातच अडकून पडलो तर ठेविले परिवरीचे केवी पावे, दारवंटाची जयाचे शिर रोविले खासे, तो ठेविले परिवरीचे कैसे पावे. सोप्यात नाही अडकून पडायचं. थोडस पुढे जर गेलं तर आपल्याला खऱ्या खजिन्याचा लाभ प्राप्त व्हायचा असेल तर तो कोणी खजिना व्हरांड्यात किंवा सोप्यात किंवा दरवाजात आणून ठेवतो काय, तो आतमध्ये कुठेतरी असतो. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी नामरूपात्मक उपाधीचा आपण निराश करायला हवा. त्या बंधनाच्या बाहेर जो पावितो आपण पडत नाही, तो पावितो. अशा भक्तांना भगवंत सुद्धा मूढ संबोधतात. अवजानंती माम मूढा मानुषी. नाम रूपाच्या उपाधीत जो पावितो आहात तो पावितो भगवंताच्या शिव्या खायला लागतात. विठ्ठल विठ्ठल. माझ्या खऱ्या स्वरूपाला जाणून घेण्याकरता माझ्या नामरूपांच्या उपाधीच्याही पलीकडे यावं ही भगवंताची इच्छा असते. त्यासाठी भगवंत सुद्धा गुरूंचं रूप धारण करून साधकाला, शिष्याला यथार्थ बोधावर आणून त्याला नामरूपांच्या अतीत असलेल्या आपल्या खऱ्या स्वरूपाचा बोध करून देत असतो. प्रसंग असा घडला, रामकृष्ण ज्या वेळेला गंगेच्या काठावर कालीमठाच्या त्या ठिकाणी साधना करीत होते, रामकृष्णच होते तो पावे, तो परमहंस झालेले नव्हते. साधना करत होते, मां कालीच्या नामरूपात्मक आसक्तीत पराकुटीचे आकंठ बुडालेले होते.
दिवस रात्र काली काली काली, कालीचं भजन, कालीचं नामचिंतन, कालीचं ध्यान, कालीची समाधी, सगळं 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 काही. काली मातेला चिंता वाटायला लागली की हे ठीक नाही आहे, हा काही माझ्या खऱ्या तत्व साक्षात्काराचा बोध नाही आहे, एवढ्यातच तू अडकून राहू नकोस. श्री गुरु तोतापुरींना पाठवलं. तोतापुरी आले. रामकृष्ण त्यावेळेला समाधी अवस्थेत होते. महाकालीचं ध्यान, महाकालीचं नामचिंतन चाललेलं आहे. महाकालीचं रूप समाधी अवस्थेत सुद्धा ध्यानात आहे आणि तिचा नामजप चाललाय. गुरुजी आले, कपाळाला स्पर्श केला योग्य त्या ठिकाणी आणि त्या समाधी अवस्थेत सुद्धा रामकृष्णांना काही एक वेगळा साक्षात्कार झाला, वेगळी अनुभूती आली. तोतापुरींनी सांगितलं, ध्यानात तलवार दिसतीये. तलवार दिसायला लागली रामकृष्णांना. उचल ती तलवार. उचलली. गुरूंची आज्ञा. घाव घाल या तुझ्या कालीच्या मूर्तीवर. अरे बापरे, कालीच्या मूर्तीवर घाव घाल? माझा आराध्य आहे, माझं दैवत आहे. घाल म्हणतो ना, मी सांगतोय. गुरूंची आज्ञा आहे. आणि कालीच्या नामावर सुद्धा घाव घाल, तिचे तुकडे 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 कर. एकीकडे गुरूंची आज्ञा, एकीकडे काली हसते आहे. कालीमा, दुर्गामा त्यांच्या ध्यानात. आणि कालीने सुद्धा इशारा केला, करून तर बघ गुरुजी काय सांगतायत. तुझे गुरुजी आणि मी काही वेगळे दोन भिन्न नाहीत. देवते संत, देवते संत. निमित्त मात्र, फक्त प्रतिमा मात्राचा भेद आहे. कर ते सांगतायत तर. भीत 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 रामकृष्णांनी ध्यानात बरं का, समाधी अवस्थेत तलवार उचलली. काली मातेच्या मूर्तीवर, तिच्या रूपावर घाव घातले आणि तिच्या नामाचे सुद्धा तुकडे 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 त्या तलवारीच्या घावांनी वारांनी केले. ते केल्यानंतर 24 तास अखंड समाधी अवस्थेत होते. पुन्हा तोतापुरी गुरुजींनी त्यांच्या कपाळाला, मस्तकाला स्पर्श केला. त्यानंतर रामकृष्णांचे उद्गार आहेत, आता मला कालीच्या खऱ्या रूपाचं आणि नामाचं दर्शन झालं. रामकृष्ण परमहंस झाले. संप्रदायातला कथाभाग तुम्हा प्रत्येकाला माहिती आहे. संतांच्या सभेत कच्च मडकं ठरवले गेलेले नामदेवराय भगवंताच्याच आज्ञेने, सगळ्या संतांच्या आज्ञेने गुरूंच्या शोधात 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 औंढ्या नागनाथाला आले. पाहतो तो काय, पिंडीवर पाय देऊन म्हातारा झोपलाय. म्हणजे याच्याकडे आपल्याला पाठवलं. भयंकर त्यांना राग आला, भयंकर संताप आला. म्हणजे कळत नाही तुम्हाला, एवढे म्हातारे झाले आणि मोठे तुम्ही तपस्वी म्हणवता, अधिकारी म्हणवता, कसं झोपावं तुम्हाला समजत नाही. खुशाल पिंडीवर पाय देऊन तुम्ही झोपला आहात, पोहडला आहात. म्हणजे काय करू बाबा, आता वय झालंय, माझ्यात तेवढीही ताकद नाही की माझे पाय उचलून मी बाजूला करू. तुलाच विनंती आहे म्हणले, तूच माझे पाय उचल. आणखी तुला जिथे योग्य वाटतं त्या ठिकाणी, जिथे पिंड नसेल त्या ठिकाणी पाय ठेव माझे. नामदेवरायांनी रागा संतपात पाय उचलून दाणकन दुसरीकडे असे आपटलं. तू काय चमत्कार, त्या ठिकाणी पिंड तयार झाले. त्यांना वाटलं काहीतरी गडबड झाली आपल्याकडूनच. पुन्हा पाय उचलले, पुन्हा तिसऱ्या ठिकाणी, पुन्हा पाय उचलले, पुन्हा चौथ्या ठिकाणी. जेथे तेथे देखे तुझीच पाऊले. जेथे
जिथे 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 म्हणून मी पाहू त्या त्या ठिकाणी तुझीच पावलं दिसतात. त्रिभुवन संचली विठ्ठलागा. पुन्हा त्या नामरूपांच्या अतीत गेल्यामुळे नामदेवरायांना भगवंताच्या खऱ्या स्वरूपाचा साक्षात्कार झाला. नरहरी सोनार महाराजांच्या सापेक्षाने सुद्धा तोच कथाभाग आहे. कट्टर शैवोपासक होते. पांडुरंगाचं पंढरपुरात राहून म्हणले दर्शन सुद्धा नको. कुठल्या एखाद्या श्रीमंतानं कंबरपट्टा बनवायचं माप घेण्यासाठी म्हणून त्यांना पाठवलं. डोळ्यावर पट्टी लावून गेले. पाहतात तो काय कमरेचं माप घेतो, त्या ठिकाणी पिंडीचा भास दिसतोय. अरे आपण चुकून शिवमंदिरात नेहमीच्या सवयीनं तर नाही आलो. पट्टी बाजूला करून पाहतात तर विठ्ठल हसतायत समोर. पुन्हा चटकन डोळ्यांवर पट्टी घेतली. पुन्हा डोक्याचं माप घे, पायाचं माप घे, कमरेचं माप घे. प्रत्येक ठिकाणी त्यांना पिंडीचाच भास व्हायला लागला. पट्टी काढली आणि डोळे कायमचे उघडले. विठ्ठल विठ्ठल. रूप आणि नावाच्या उपाधीत जो पावे तो जीव किंवा साधक अडकलेला आहे, तो पावे तो भगवंताला सुद्धा ते सहन होत नाही. म्हणून संतांची आचरण रजे उतरू ओझे मातीचे. त्या घटाकारावर असलेल्या मातीच्या आरोपाचा ओझ्याचा भार संत उतरवतात. आणि लटिके माझे लटिके तुझे लटिके ओझे लटिक्याचे. सगळंच लटिक आहे. माझं नावरूप जसं लटिक आहे तसं तुझंही नावरूप भगवंता लटिकच आहे की रे. हा अनुभव आला आणि माझ्या आणि तुझ्या ही लटिक्या नावरूपाचा अभिमान आज पाहतो जो मी वागवत होतो त्याचा शीण वाहत होतो. ही अनुभूती ही खंत अभंगाच्या तिसऱ्या कडव्यात. लटक्याचा अभिमान लटक्याचा लटिक्याचा अभिमान होता क्षीण पाववीत. परमार्थातही संसारात त्यापेक्षा जास्त. परमार्थातला लटिक्याचा अभिमान तरी सद्गुरूंच्या कृपेमुळे उतरू शकतो, जाऊ शकतो. संसारातला लटिक्याचा अभिमान जो आपण पराकोटीचा बाळगतो तो कसा केव्हा जाईल देवच जाणे. किती अभिमान. माझं 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 माझे तुझे याची गती. दिवस गेले तोंडी माती. तोंडी माती. पण ती तुका म्हणे माती केली कस्तुरीने सरती. संतांच्या कृपेमुळे ती सरती होईल तो भाग वेगळा. जो पावे तो ते होत नाही. माझे तुझे याची गती. दिवस गेले तोंडी माती. माझं माझं तुझं तुझं हे मी केलं. हा मी आहे म्हणून हे सगळं चाललंय. किती अभिमान किती अभिमान. एकदा प्रसंग असा घडला. जॉर्ज बर्नार्ड शॉ मोठे विख्यात साहित्यिक, ब्रिटिश नामवंत नाटककार, तत्वचिंतक सुद्धा, तत्ववेत्ते सुद्धा. आणि पण त्यांच्या तिरकस आणि अशा ज्याला आपल्याकडे पुणेरी चिमटे काढत बोलण्याची शैली म्हणतो तशा शैलीबद्दल कुप्रसिद्ध सुद्धा. शालजोडीतनं कसा मारून समोरच्याचा पाण उतारा करायचा याची विलक्षण त्यांच्याकडे हातोटी होती. ते एकदा आपल्या अभ्यासिकेमध्ये बसले होते. भला प्रचंड मोठा त्यांचा असा वाडा होता आणि अभ्यास करत बसले होते. एक गृहस्थ त्यांच्या परिचितातले थोडेसे ते आले आणि स्वतःची बढाई मारायला लागले. ते आलेले गृहस्थ बर्नार्ड शॉच्या समोर म्हणाले, शून्यातून या पठ्ठ्याने सगळं उभं केलंय. वडिलांनी काही नव्हतं करून ठेवलं. अरे तुला जन्माला घातलं ना, काही अजून काय करायला. याच्या पलीकडे काय करणार वडील तरी. काही केलं नाही. हे सगळं मी कमवलं. म्हणलं 4 भावंड होते
त्यांना मार्गाला लावलं, बहिणी होत्या त्यांची लग्न केली, आत्यांना सांभाळलं, सगळ्यांची मुलं बाळ, सगळ्यांना उद्योग व्यवसाय करून दिला, एवढं भलं प्रचंड घर केलं, सगळं हे केलं, सगळं येऊन केलं तेऊन केलं, इतकं सांगत राहिला स्वतःबद्दल तास दीड तास. ते बर्नॉट शॉ अगदी विटून गेले, किटून गेले. त्यांच्या एकतर अभ्यासात विक्षेप झालेला सगळ्या चिंतनामध्ये, आणि याची बडबड बडबड चालली. तेवढ्यात त्यांचं लक्ष जॉर्ज बर्नॉट शॉचं असं त्या अभ्यासिकेच्या वरती आढ्याकडे गेलं, छताकडे गेलं. त्या छतावर एक पाल होती, पाल. जॉर्ज पण ती पाल अशी चुक 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 आवाज करत होती. बर्नॉट शॉना ही चांगली संधी वाटली. त्यांनी त्याला म्हणलं, अरे जरा थांब, गप्प बैस जरा, अर्धा तास झाला, 1 तास झाला तुझी बडबड ऐकतो. म्हणला, बघ ती काय पाल दिसते ना? हा म्हणले पाल ती बघ चुक 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 करते, जरा शांत बैस, ती पाल माझ्याशी बोलते. म्हणले, काय बोलते मला ऐकू दे जरा. तो माणूस थक्क झाला. म्हणजे पाल तुमच्याशी बोलते? हा म्हणले, मग मला पालींची भाषा समजते, माझ्या घरात पाळलेली पाल, म्हणलं ते सांभाळलेली पाल आहे. काहीतरी अजिबात आवाज करू नकोस म्हणलं, आमचं जरा बोलणं चालू होतं. ती पाल आपली चुक 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 करत होती, भिंतीला आढ्याला अशी लटकलेली, तिचे 4ही पाय त्या छताला आणि पाठ अशी जमिनीच्याकडे. आणि हे याचं भलं प्रचंड मोठं 3-4 मजली घर, मोठा वाडा. ती चुक 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 करते. हा बर्नॉट शॉ सुद्धा खालून असं का, बरं बरं, चुक 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 असं का, खालून तिला प्रतिसाद देतोय. 2 मिनिटं झाली, 5 मिनिटं झाले. समोर बसलेल्या माणसाची चुळबुळ चुळबुळ सुरू व्हायला लागली. तुम्हाला जसं ते खोटं वाटतंय सगळं, तसं त्याला सुद्धा वाटत, काय चाललाय प्रकार सगळा. म्हणले, काय माझी चेष्टा चालवली तुम्ही? काय म्हणते ती पाल? म्हणली, तुम्हाला एवढं? अरे म्हणले, मूर्खा, किती आमचं महत्वाचं संभाषण चाललं होतं, तू मध्येच तेच तोडलंस. ती पाल काय सांगत होती तुला सांगतो. म्हणले, ती पाल मला असं म्हणत होती की जॉर्ज बर्नॉट शॉ, काय तुम्ही सांगता, तुमचा वाडा 150 वर्षांपूर्वीचा आहे, असा आहे, अमुक आहे, तमुक आहे, एवढा 4 मजली वाडा आहे, हे आहे, आणि तुमच्या सगळ्या वाडवडिलांच्या कर्तृत्वावर, तुमच्या कर्तृत्वावर तुमचं नाव, रूप, वाडा वगैरे सगळं तोलून धरलेलं आहे, सगळं हे आहे. नाही नाही, ही तर मी आहे की जिने हा वाडा असं तोलून धरलाय माझ्या सगळ्या 4 याच्यावर. नाहीतर मी जर अशी इथनं बाजूला झाली म्हणले तर वाडा कोसळून खाली पडेल, अशी ती पाल मला सांगत होती. शहाण्याला शब्दाचा मार कळतो, तो उठला आणि पळूनच गेला. आपण हसलं खरं, पण ते फक्त पालीच्याच सापेक्षाने हसलं का याचा विचार करा. आपल्याला वाटतं आपण सगळं घरदार, कुटुंब, कबिला आपण तोलून धरलाय. मी आहे तर हे सगळं आहे, मी जर नसेल तर हे सगळे उघड्यावर पडतील. कोणी सांगितलंय असं? कोणी सांगितलंय? त्या पालीला सुद्धा लटिक्याचा अभिमान होता. क्षीण पाववीत, एवढा भला प्रचंड मोठा थोरला वाडा, सोट, खांब, तुळया, पटाव, त्याचे सगळे भिंती मजबूत, आणि पालीला अभिमान वाटावा. लटिक्याचा अभिमान केवळ सांसारिकांनाच वाटतो असं नाही, पारमार्थिकांना त्याही पेक्षा पराकोटीचा अभिमान असू शकतो. तिस्रो ही मायावसा. सूत संहितेमध्ये विद्यारण्य स्वामींनी भयंकर याचं वर्णन केलंय की साधकांना किंवा ज्ञात्यांना, जाणत्यांना कसा अभिमान लागतो. 3 प्रकारचे अभिमान त्यांच्या पाठीमागे, त्यांचं विस्ताराने वर्णन सूत संहितेमध्ये आहे. विशेषे न लगे अज्ञानाचे पाठीमाऊलींनी एका शब्दात त्या 3 आणि अभिमानांचं वर्णन करून टाकलंय. सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. तो लटिक्याचा अभिमान आपल्याला नाचवतो, नाना संकटांचा क्षीण प्राप्त करून देतो. तो अभिमान संत घालवतात आणि खऱ्या तत्व स्वरूपाचं दर्शन करून देतात. ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं, ज्या क्षणी माझं आणि भगवंताचंही हे नामरूपात्मक उपाधीचं ओझ माझ्या जाणीवेवरनं नष्ट होईल. त्या क्षणी निनावीचं खरं साचं सुख काय आहे याचं ज्ञान प्राप्त होईल. शेवटच्याकडे तुका म्हणे आरोपीचे, तुका म्हणे आरोपीचे, तुका म्हणे आरोपीचे,
संताची आचरण रे संताची आचरण रे रसाचे सुखाचे निनावे संतांची आचरण उतरू जे मातीचे उतरू ओझे उतरू जे मातीचे भावार्थ शब्दार्थ सांगण्याचा प्रयत्न पूर्वार्धामध्ये केला. मोजक्या 2-5 मिनिटांमध्ये फक्त एक गूढ अर्थ, काही एक विशेष अंगाचा विचार सांगतो. उपोद्घात करत असताना, विषय प्रवेश करत असताना एका रुग्णाचं उदाहरण दिलं की व्हॉट्सअप विद्यापीठामध्ये आजकाल सगळ्याच माहितीचा महापूर आहे. ज्ञानाचा फारच थोडा भाग आहे आणि अनुभवाचा तर जवळजवळ शून्य आहे.
त्या उपोद्घाताची मिळवणी करून देणं कर्तव्य आहे, नाहीतर मग ते बोलणं असंबद्ध होऊन जाईल. आणि मिळवणी जुन्या कीर्तनकाराच्या, आपल्या कीर्तनकारांच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. मिळवणी करता आली पाहिजे. आधिव्याधींनी जीव ग्रस्त आहे, त्याला आपल्या रोगाचं ज्ञान आहे, त्याला आपल्या रोगावरच्या इलाजांचं ज्ञान आहे, माहिती भरपूर आहे. भगवंतालाच सांगतो, दुरिताचे जाळे उगवूनी मला या दुरिताच्या तिमिरीतून, दुःखातून बाहेर एकदा तरी काढून पहा. मग त्याच्यानंतर जी काही तुझी फीस आहे ती मी देईल. 8वी न पाय फीस आहे ना. कृतज्ञता भावाने आहे, पण आहे, हरकत नाही. आपण दुःखात आहोत हे कळालं, दुःखाचं मूळ आपलं पाप आहे हे कळालं, त्या पापाचं मूळ सुद्धा काम एष क्रोध एष हे आहेत ते कळालं, आणि त्यांचंही मूळ नाव आणि रूपाची पराकोटीची आसक्ती आहे हे कळालं. ते कळाल्यानंतर श्री गुरूंच्या, श्री संतांच्या कृपेने आपण त्यातून बाहेरही आलो. संतांची या चरण रजे उतरू ओझे मातीचे. त्या ज्या लटिक्या उपाधीचा भ्रम आणि श्रम आपण वागवत होतो तो संतांनी दूर केला. लटक्याचा अभिमान होता क्षीण पावलीत. आणि त्यानंतर तुका म्हणे अरूपीचे सुख साचे निनावे, याचं ज्ञान फक्त प्राप्त झालं, अजूनही अनुभव आलेला नाही. पुन्हा मिळवणी दुसरी सांगतो. अभंगाचा अधिकारी सांगत असताना साधकावस्थेच्या उच्चतम अवस्थेवर असलेला साधक या अभंगाचा अधिकारी सांगितला. त्याला या सगळ्या प्रक्रियेचं ज्ञान तेवढं झालं, पण ज्ञानाची परिपूर्णता फक्त ज्ञानात वारकरी संप्रदायाने आणि भागवत धर्माने कधीच मानली नाही, कधीच नाही. माऊली तर म्हणतात, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिही लोकी, आणि त्यानंतर सुद्धा भजी जो आदि पुरुषी अखंडित. ज्ञान झालं, मान्य आहे, पण नुसतं ज्ञान संप्रदायाने कधीच पुरेसं मानलं नाही. ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती हे पराकोटीचं अपूर्व असं विलक्षण वैशिष्ट्य केवळ आणि केवळ वारकरी संप्रदायाचं आहे. केवळ आणि केवळ वारकरी संप्रदाय हे वैभव आहे, हे वैभव आहे. ज्ञान झालं, पण ज्ञान नुसतं प्राप्त होऊन करता काय? पाणी आहे, पाण्याला 28 शब्द संस्कृत मध्ये आहेत. पाण्याला जगातल्या वेगवेगळ्या सगळ्या भाषांमध्ये मिळून कमीत कमी 3200च्या वर शब्द आहेत. कळाले सगळे शब्द तुम्हाला. करता काय? उपयोग काय? जोपर्यंत तहान लागल्याच्या नंतर प्रत्यक्ष पाणी आणून कोणी आपल्याला पाजत नाही किंवा आपण पित नाही तो पाहतो, ह्याचा उपयोग आहे का? एकही शब्द माहिती नसला तर चालेल ना? चालेल. पाणी पाज आधी, मरायला टेकलोय मी. नुसतं ज्ञान पुरेसं नाही, अनुभूती आवश्यक आहे. त्या ज्ञानाचा, त्या खऱ्या सुखाचा, साचे निनावे असलेल्या सुखाचा उपभोग तर घडला पाहिजे. उपभोगच जर नाही घडला तर त्या नुसत्या कोरड्या ज्ञानाला संतांच्या लेखी यत्किंचितही किंमत नाही. त्या ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तीच्या अनुषंगाने भगवंताचा भोग घेता येण्यासाठी सुद्धा का होईना, कृतक का होईना, भेदात्मक थोडीशी उपाधी का होईना, जाणून त्याच्या नाव रूपाची उपाधीचा अंगीकार करून मग घेईन मी जन्म यासाठी देवा, किंवा सुखे घेऊ जन्मांतरे, किंवा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. का तर तुझ्या नामाच्या आणि तुझ्या रूपाचा, माझ्या नामाच्या आणि माझ्या रूपाच्या उपाधीचा जो परस्पर संयोग घडतो, त्यातून जे प्रेम निर्माण होतं, त्या प्रेम आणि भक्तीचा, ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तीचा आस्वाद घेण्याकरता लटिक्या का होईना त्या उपाधीचा अंगीकार करणं सुद्धा आवश्यक आहे. खऱ्या उपाधीचा त्याग करायचा, खरी उपाधी जाळायची, मात्र त्याचा भोग घडण्यापुरता आणि घडण्याकरता का होईना अभेदुनी भेद
राखी येला अंगी वाढावया जगी प्रेम सुख. हा त्या अभेदात्मक भक्तीचा भेदपूर्वक अंगीकार करून प्रेम सुख वाढण्याकरता का होईना तेवढं फक्त राखून ठेवायचं आणि बाकीची सगळी उपाधी जाळायची. हे ज्यांनी शिकवलं त्यांचा उद्घोष ज्ञानेश्वर माझे पाप गाठीचे संतांची चरण रजे उतरू ओझे मातीचे लटिक याचा अभिमान होता क्षीण पाववीत संतांची चरण रजे उतरू ओझे मातीचे तुका म्हणे अरूपीचे सुख साचे निनावे संतांची चरण रजे उतरू ओझे मातीचे. झालेली कीर्तन सेवा तुम्हा सगळ्या प्राज्ञसुज्ञ भावातुर श्रोत्यांच्या चरणांशी माझ्या आळंदी स्थित गुरुवर्यांच्या चरणांशी सकल वारकरी सांप्रदायिक संत मानदेय यांच्या चरणांशी आणि रुक्मिणी प्राणवल्लभ श्री विठ्ठलांच्या चरणांशी माता पित्रांच्या चरणांशी समर्पित सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल भजो साई विठ्ठल भजो 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 विठ्ठल भजो साई विठ्ठल भजो
नाही. श्रोत्यांना नम्र विनंती आहे, टोकदार भावने लक्ष द्यायचं आहे. 5 मिनिटं बसायचं आहे. एवढ्या दुरून महात्मे आपल्या सेवेसाठी या ठिकाणी येत असतात आणि आपण असा अवमान करून जाणं योग्य नाही. 5 मिनिटं बसायचं आहे खाली. धन्यवाद महाराजजी. परम श्रद्धेय, परम आदरणीय, प्रातस्मरणीय चकोरदासजी महाराज बाविस्कर यांचं अत्यंत सुश्राव्य असं कीर्तन या ठिकाणी आपल्या पुढे प्रस्तुत झालं. महाराजांनी आपल्याला रूप आणि उपाधी त्यागून परमेश्वराच्या चरणी कसं लीन व्हावं ही सेवा या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. परमेश्वराची कृपा कशी प्राप्त करता येईल ही सेवा या ठिकाणी महाराजांनी आपल्याला सांगितलेली आहे. अत्यंत सुश्राव्य असं कीर्तन उच्च विद्याविभूषित परम श्रद्धेय चकोरजी महाराजांनी या ठिकाणी आपल्या समोर सादर केलेलं आहे. सर्वप्रथम मी महाराजांची या ठिकाणी संत साईबाबा उत्सव समितीच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. इतक्या लांबून महाराज आपल्या सेवेसाठी आले हे आपलं परम सौभाग्य आहे आणि म्हणून आजच्या या शुभदिनी महाराजांचा यथोचित गौरव करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. मी आजचे सकाळचे अन्नदाते गोरनाळा गावचे प्रथम नागरिक तिथले सरपंच मोहनभाऊ पाटील यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपल्या मंगलमय करकमलांनी संत साईबाबांची प्रतिमा भेट देऊन आणि शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी महाराजांचा यथोचित गौरव करावा. गोरनाळा येथील सरपंच मोहनभाऊ वाघ आले असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. महाराजांचा यथोचित गौरव आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. गोरनाळ्याचे ग्रामस्थ आले असतील तर त्यांनी कृपया प्रातिनिधिक स्वरूपात यायचं आहे. सर्व श्रोत्यांनी 5 मिनिटं बसायचं आहे. फक्त 5 मिनिटांसाठी. महाराजांची अत्यंत उच्च विभूषित पदवी आहे. महाराज कला पदवीधर, विधी पदवीधर, मानवाधिकार आणि मानवी कर्तव्य यातील पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतलेली आहे आणि 29/9/2001 पासून न्याय संस्थेत न्यायाधीश म्हणून महाराज कार्यरत आहेत. तसेच मागील 5 पिढ्यांपासून तसेच व्यक्तिगत त्यांची सुद्धा पंढरपूरची आषाढी वारी अखंड चालू आहे. 100 पेक्षा अधिक वर्षांपासून घरात पोथीची परंपरा आहे. विधी सेवा क्षेत्रातील ही महाराजांची 3री पिढी आहे आणि संपूर्ण 1 वर्ष कमांडोचं प्रशिक्षण सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. कला पदवीनंतर 2 वर्ष श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी कीर्तन प्रवचन धर्मशास्त्राचा अभ्यास सुद्धा केलेला आहे आणि 1994 पासून आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची कीर्तन प्रवचन व्याख्यानं सुरू आहेत. 15व्या वर्षी तबल्याचा उपांत्य विशारद परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केलेली आहे. त्यासोबतच मृदंग, बासरी, हार्मोनियम, माऊथ ऑर्गन इत्यादी संगीत वाद्य सुद्धा ते शास्त्रीय पद्धतीने वाजवतात. दुर्मिळ संगीत वाद्यांचा त्यांच्याकडे संग्रह आहे. व्यक्तिगत 16,000 पेक्षा अधिक पुस्तकांचा संग्रह आहे. जवळपास 25,000 ग्रंथांच्या पुस्तकांचे अवलोकन त्यांनी केलेलं आहे. म्हणून एवढी भाषा शुद्धता अचाटवाने त्यांना प्राप्त झालेली आहे. या ठिकाणी वाचन संस्कृती संवर्धन पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेले आहे. 150हून अधिक गड किल्ल्यांची त्यांनी भ्रमंती केलेली आहे आणि वयाच्या 30 वर्षापावेतो जवळपास संपूर्ण भारत पारिव्राजकाच्या भूमिकेतून हिंडून पाहिलेला आहे. एशियाटिक सोसायटी मुंबई, ब्रिटिश काउन्सिल लंडन, वर्ल्ड वाईल्ड फंड यासारख्या संस्थांचे आजीव सभासद आहेत आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा महाराजांनी भूषवलेलं आहे. आपल्यासाठी अत्यंत गौरवाची बाब महाराज आपल्या साईबाबा उत्सव समितीला आले आणि त्यांनी आपली सेवा दिली याबद्दल त्यांचे पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो. आजच्या या शुभदिनी सकाळची अन्नदानाची महाप्रसादाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी गोरनाळा यांच्याकडून होती. मी महाराजांना नम्र विनंती करतो की त्यांनी आमच्या या गोरनाळ्याच्या ग्रामस्थांचा साईबाबांची प्रतिमा भेट देऊन यथोचित गौरव करावा. गोरनाळ्याचे प्रतिनिधी आले असतील तर त्यांनी कृपया यावं. महाराजांच्या हातून साईबाबांची प्रतिमा त्यांनी स्वीकार करावी. त्यांचा यथोचित गौरव सकाळच्या महाप्रसादानिमित्त. सायंकाळची जी अन्न सेवा होती ती आपल्या परिसरामध्ये वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करून सर्व रुग्णांची यथोचित सेवा करणारे आदरणीय डॉक्टर सोनवणे दादा यांच्याकडून, संजीवनी हॉस्पिटल यांच्याकडून होती. दादांची आपल्याला सर्वांना प्रचिती आहे. अत्यंत चांगलं असं व्यक्तिमत्व. दादा जर आले असतील तर त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांची महाप्रसादानिमित्त यथोचित गौरव दादांचा इथे होणार आहे. त्यानंतर आजचे जे वाहनधारक आहेत एवढ्या मोठ्या संख्येने आपल्याला सुव्यवस्थित ज्यांनी आणून सोडलं असे वाहनधारक संभाजी शेळके दादा मनोर, दलसिंग देवसिंग दादा देवचंद राजपूत लोणवाडी, जगन्नाथ भाऊ दवंगे बेटावत खुर्द, दलाधन सोनवणे वळगाव टिगरे आणि ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी या ठिकाणी वाहनाची सेवा दिलेली आहे त्यांची सुद्धा साईबाबा उत्सव समितीच्या वतीने मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच गायक वादक गुणीजन मंडळी, टाळकरी, मुक्तोळीतून आलेले बाळ टारकडी या सर्वांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच आपल्यासाठी ही जी कीर्तन रूपी सेवा आहे ही संस्कृती प्रकाश युट्यूब चॅनलवर
लाईव्ह प्रकाशित केली जाणार आहे. सर्वांना विनंती आहे की आपल्या घरच्या मोबाईलमध्ये ते संस्कृती प्रकाश युट्यूब चॅनल डाउनलोड करा आणि ती सेवा तुम्हाला घरी ऐकता येईल. महाराजांचं कीर्तन जेव्हा तुम्हाला आठवण येईल तेव्हा ऐकता येईल. म्हणून संस्कृती प्रकाश चॅनलचे या ठिकाणी मी आभार मानतो. त्या चॅनलचे मालक यांच्याकडून आपल्याला विनंती आहे की त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. त्यानंतर या ठिकाणी जी मंडपाची सेवा आहे, अत्यंत उत्कृष्ट अशी मंडप सेवा फेमस आदित्य टेंट हाऊस लिया बुद्रुक यांनी या ठिकाणी अत्यंत मनोरम्य मंडपाची सेवा दिलेली आहे. त्यांचे सुद्धा साईबाबा उत्सव समितीच्या वतीने मी आभार मानतो. आणि हिरा साऊंड जळगाव यांनी अत्यंत उत्कृष्ट असा साऊंड व्यवस्था आपल्यासाठी दिलेली आहे. त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण सर्व श्रोत्यांनी अतिशय शांततेने ही सेवा ऐकली त्याबद्दल तुमचे एकदा कौतुक करतो. आणि उद्याचे कीर्तनकार हरिभक्तीपरायण अरुण महाराज गोराडे, गाथामूर्ती म्हणून ज्यांचा परिचय आहे असे अळंदीकर अरुणजी महाराज गोराडे यांची उद्याची कीर्तन सेवा आहे. जास्तीत जास्त संख्येने या कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.